सर्व साधनाचे सारभव सिंधू उतरे पर योग याग तपे केले तयाने अमुपे सर्व साधनाचे सारभव सिंधू उतरे पर तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी शोभा सर्व साधनाचे सारभव सिंधू उतरे पर पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नम दुसऱ्या संतांचे त्यांच्या गोपादाने कथाचे जयांचे केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण हे चवंदू श्रीचंद्र गुरुचे नमस्कार होणे आता समचरण सरोज साधनी लाभुदाभं जगत निहत पाणी मंडन मंडन तरुण तुळशी माला कंजरम कंज नेत्राम सदैव धवलहास विठ्ठल चिंतयामी लोकाभिरामं रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमातुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमत्तां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये काय माझी वाणी मानेन संतासी रंजू चित्तासी आपुलिया काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सारभव सिंधू उतरे पार प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगदवंदनीय देवमान्य संतमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या माथ्यात आलेला शब्द गाथ्यात लिहिला गेला माथ्यात आलेला शब्द गाथ्यात लिहिला गेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला अंतकरणामध्ये साठवला आणि तुमच्या समोर म्हणून दाखवला विठ्ठल जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये नाम साधनेची मीमांसा प्रतिपादन करतात काय जगद्गुरु तुकोबा ह्या अभंगामध्ये नाम साधनाची मीमांसा प्रतिपादन करतात तुकोबा सांगतात की काय नोहे केले नाम चिंतनाने काय नाही होत नामचिंतनाने काय नाही होत नामचिंतनाने सगळंच काय होत असतं की आजचा जो पर्व आहे चैत्र महिना आहे शुक्ल पक्ष आहे आणि विशेष म्हणजे 9वा दिवस आहे आणि त्या नवमीच्या तिथीवरती भगवान श्रीहरीने
देवांना विचारणा केली की मी या मृत्यू लोकामध्ये मानव जातीचं संरक्षण करण्यासाठी आणि अधर्मांचा नाश करण्यासाठी जन्म घेणार विठ्ठल. अभंगावरती निरूपण करण्याअगोदर 2 मिनिटाचा पर्याय द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, त्याच्यामध्ये रामकथा, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वृद्ध मायबाप सगळ्यांच्या तरुण मंडळी यांच्या अनमोल सहकार्याने आणि हिंदू धर्मभूषण श्री हरिभक्त पारायण नर्मदा परिक्रमावासी नंदकिशोर महाराज वायाळ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आणि तसेच आदरणीय अक्काजी महाराज की ज्यांच्या कंठामध्ये साक्षात स्वर्गातले देव काय गोड गायन केलं, त्यांच्यासाठी एक ताडी वाजवा तुम्ही. आकाश महाराज हडसूळ नाशिककर आणि दुसरे ज्ञान गंधर्व सिद्धेश्वर महाराज कोकळ तरी अपुरी पडेल एवढं भारी त्यांनी गायन केलं, त्यांच्यासाठी सुद्धा एक टाळी. आणि माझे बालमंडळी माझे सगळे मागे जेवढे उभे आहेत माझे आत्मा आहेत, माझी आत्मा माझा इगो आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक टाळी वाजा. विठ्ठल आज कीर्तनाचा पहिला दिवस आहे ना. आज ज्यांना तोंड येत पहिल्या दिवस व्हावा आणि त्या पहिल्या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण नंदकिशोरजी महाराज आणि संपूर्ण वायाड कंपनी. मी परिक्रमाला असताना अमरकंटकच्या पुढे होतो त्यावेळेस मला फोन आला की गुरुजी तारीख घ्या. म्हटलं शक्य होईल तर येईल तर मी काही घेणार, नाही तर नाही. मग मैयाची कृपा होती, कारण कसं नर्मदे हर मेरी नैया पार कर. नर्मदा मैयाची किनारी जो गेला, जसं आपण आईच्या उदरातून जन्म घेतल्याने तिच्या हृदयाशी लागतो ना, तसं मा नर्मदा आहे. कारण मा नर्मदा आहे म्हणजे तर पापमोचनी आहे. आई बाबू पापमोचनी, पापहरणी आणि मोक्षदायिनी आहे. मैयाला 2 तट आहेत, उत्तर तट आणि दक्षिण तट. दक्षिण तट आपलं उद्धार करण्यासाठी आहे आणि जो दक्षिण तट आहे तो आपल्या पितरांचा उद्धार करण्यासाठी आहे. विठ्ठल एकदा जर तुमचे पाय मैयाच्या किनारी लागले मायबाप हो, तर तुम्हाला जागेवरती अनुभूती येईल. विश्वामध्ये भरपूर नद्या आहेत महाराज, भविष्यामध्ये भरपूर नद्या आहेत. कारण शास्त्रामध्ये सांगितलं नर्मदा पुराणमध्ये की नर्मदा मैयाची परिक्रमा नाही करायची. हां, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण जे आहे, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, आदिशक्ती वरिष्ठ मुक्ताई, आईच्या पायथ्याशी चंद्र आणि सूर्य यांच्या ज्या 2 मुली आहेत, तापी आणि पूर्णा, त्या संगमावरती आईसाई मुक्ताई ज्या लुप्त झाल्यात ना, ती जी तापी मैया आहे ती गुप्त सरस्वती आणि तिचीच परिक्रमा आपल्याला करायला सांगितलेलं आहे. विठ्ठल तापी स्मरण आहे, नर्मदा तपे. तापी स्मरण आहे, नर्मदा तपे. गंगा स्नानम आणि जमुना पानम. जर तुम्ही म्हणत असाल मला नागबली करायची आहे, मला गृह शांती नाही, गृह कलश नाही, तर अशा समस्या असतील तर त्यांनी मैया नर्मदाच्या किनारी जावं. ओंकारेश्वरपासून तर इकडे बुलबुला कुंडपर्यंत, विमलेश्वरपर्यंत, थेट अमरकंटकपासून तर ओंकारेश्वरपर्यंत कुठेही जाऊन बसा आणि अनुभूती घ्या. अनुभूती घ्या. तुम्हाला मनात होत असेल मला एवढा ग्रह आहे, मला तेवढा ग्रह आहे आणि एवढा शनी, ते बिलकुल नाही. आईच्या नुसतं डोळ्याने बघल्यावरती सगळे पापची नष्ट होतात माझ्या बाप. तर सगळ्यांना विनंती,
माझ्या आता जास्त मोठी गोष्ट नाही, सांगायला नको पाहिजे, जरी हाताने कर्म केले हाताला कळलं नाही पाहिजे, पण कसं सगळे प्रेमी स्नेहकिताचे मी तुमचा मुलगाच आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा लेकच आहे, हां कोणाचा नातू पण आहे. एक माझी आई बसली समोर, हां माझी माय बसलेली समोर, खूप प्रेम दिलं त्या आईने मला दुपारी. तर सगळ्यांनी एकदा ती परिक्रमा करावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझ्या किती झाल्या माहिती की तुम्हाला? आता लगेच 8 तारखेला कार्यक्रम आहे तिथं एकादशीचा तिलकवाड्याला. इथून काल जाणार, जवळच कार्यक्रम आहे, आणि तिथून मग गुजरातमध्ये जाणार. माझ्या 10 होऊन गेल्या. आई सगळ्यांना का बोलवत नाही? आई तर आईचं नाव सगळंच घेतात ना. आई सगळ्यांना का बोलवत नाही? शेवटी प्रारब्धाशिवाय नाही मायबाप हो. तर सगळ्यांना एक कडकडची विनंती, सगळ्यांनी नंदू महाराजचं मार्गदर्शन घ्या. नाही तुम्हाला जाता आलं तर गाडीने करा, आणि नाही गाडीने करता आलं तर उद्या माझ्याबरोबर या. फक्त 3 तासाची ती परिक्रमा आहे, फक्त 21 किलोमीटर आहे. तिलकवाडा, वासन, नित्यानंद आश्रम, रामपुरा आणि तिलकवाडा फक्त 21 किलोमीटरचे आहे. 4200 किलोमीटरचं पुण्य मिळतं. बोलो नर्मदा मैया की जय. हा. तर मायबाप आजचा पहिला दिवस. आता पहिला दिवस आहे तर रामायण पण चालू आहे, धर्ममंडप टाकलेला आहे, रामायण रूपी पत्रवाड्या सुद्धा वाढलेल्या आहेत. आयोजक, नियोजक, संयोजक यांना चिंता वाटली की आता कामगार अपुरे पडलेत बुवा. कामगाराचे 3 प्रकार असतात, एक नामकामे असतो, एक दामकामे असतो, आणि एक सांगकामे असतो. आता नामकाम्या नामासाठी मरतो, नामकाम्या नावासाठी मरतो, आणि दामकाम्या शान पैशासाठी मरतो, आणि माझ्यासारखा सांगकाम्या स्वतःचा उद्धारासाठी मरतो. विठ्ठल आयोजकांच्या टोळक्याने म्हणा, घोडक्याने म्हणा, ग्रुपने म्हणा, त्यामध्ये वायर कंपनी संपूर्ण झाले. सगळं वायर कंपनी आली. भूषण महाराज म्हणजे नंदू महाराजपासून तर उमेश महाराजपासून तर आप्पापासून सगळे विजय महाराज सगळे आले. त्यांनी माझ्यावर नजर गेली आणि त्यांनी म्हणलं, माऊली आमचं एक काम करा हो. म्हटलं सांगता माझे सेवकाशी आज्ञा स्वामीचे प्रमाण. मग सेवका सांगितले काम, यात हेतू पण कामा नाही. म्हटलं सांगा. मग त्यांनी मला आदेश दिला. पण मी काय काम केलं? फक्त पत्रवड्यावरती आज मी फक्त मीठ वाढणार आहे. विठ्ठल माझ्याकडे फक्त तेवढंच काम आहे. पहिला दिवस काय? पत्रवड्या टाकणे आणि मीठ. तुम्ही म्हणाल महाराजाचं का डोकं फिरलंय कोणाच ठाऊक आहे की नाही? मीठ, कारण मीठ असा पदार्थ मायबाप हो जीवनामध्ये आणि जेवणामध्ये, जीवनामध्ये आणि जेवणामध्ये. तर जे दैनंदिन जीवन जगत असताना जर आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जर कमी राहिलं तर आपली हिमोग्लोबिन नॉर्मल होते. हिमोग्लोबिन नॉर्मल झाली की पेशा कमी होतात. पेशा कमी झालं की रक्त गरम होतं. रक्त गरम झालं की डोकं धरतं. डोकं धरलं की पूर्ण शरीर गरम होतं. आणि शरीर गरम झालं की टायफॉइड होतो. त्याच्यामुळे जीवनातला अति महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ आहे. आणि जेवणातलं मीठ. एक घटना अशी घडली. भगवान कृष्णाने रुक्मिणी मैया बसलेली होती. त्या मै सभे म्हणजे हॉलमध्ये बसलेली होती. प्रेमाने बोलली, रुक्मिणी माता अहो अहो. भगवान कृष्ण म्हणतो काय सांगते? म्हणे एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार. म्हणे विचार. म्हणे मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कशी वाटते? मी तुमच्या जीवनामध्ये कशी वाटते? आता शेवटी
तो विश्वचालक महात्मा आहे, त्याने डायरेक्ट सांगितलं की तो मला मिठासारखे वाटते. मिठासारखे वाटल्यावर तिला राग आला रुक्मिणी मातेला. आणि त्या एक महल आहे, त्या द्वारकेमध्ये एक महल आहे, त्याला राग महल. तर राग आला, तिथं जाऊन बसतात सगळे आजही. तिथं जाऊन बसतात कोपमालमध्ये. बापड किस्सा वाटला, अरे मी हिला लढीबडपणाने बोललो, हिला राग आला. आता जगाचा बाप बायकोची विनवणी करतो, जगाचा बाप बायकोची विनवणी करतो. सांगता येत नाही आपला नंबर बी लागला असं. विठ्ठल विठ्ठल शक्यता कमी नाही पण जास्तच आहे, आपलाही नंबर लागू शकतो. विनवणे केलं भगवान कृष्णाने. अगं रुक्मिणी, हे रुक्मिणी, हे रुक्मिणी, राग तर मग तो असतोच. मग राग कारण नारी सबसे भारी, श्री बडी लाचारी. आणि तुकोबारा सांगता आपल्याला अधिकार नाही म्हणण्याचा, कारण अजून रात्रभर राहायचं, मला उद्या सगळे जायचं आहे. नारी सबसे भारी, श्री बडी लाचारी. आणि तुका म्हणे ऐशा बाया, ह्या गावच्या नाही बघा, त्या गावच्या तिकडे गेलो होतो सगळे मी इकडे. तुका म्हणे ऐशा बाया, जन्म येऊन गेल्या बाया. विठ्ठल ऐकत नाही. भगवान कृष्ण स्वयंपाकघरामध्ये गेले आणि स्वयंपाकाला सांगितलं कुठल्याच पदार्थामध्ये मीठ घालू नको, कुठल्याच पदार्थामध्ये मीठ घालू नको, ताकीद दिली. स्वयंपाकाने तेच केलं. बस जेवायला बसले, ताट वाढलं गेलं. रुक्मिणी मातेला बोलवलं नाही, तिची आली. जेवायला बसली, जसाच पहिला घात घेतला, बेच्या उचलली, तडाळ कशी ताट फेकून दिला. जसं ताट फेकलं तसं त्या आचार्याला लागलं. आचार्य म्हणतं, आई साहेब माझी काही चुकी नाही. तर लगेच कबूल केलं त्यानं की बा देवाने मला सांगितलं की मीठ घालू नको म्हणून. मग देवाला भिडली. कशी भिडली असेल? पदर घेऊन का? डोईचा पदर जाऊ द्या, कालाची कीर्तन नाही आहे. विठ्ठल विठ्ठल एवढं कमी धावतं चालत. तर म्हणे मग का हो तुम्ही असं काय केलं? अरे तुला एक नाही दोन नाही तीनदा बोललो मी की रुक्मिणी तुला राग आला. आता तूच मला सांग, तू जेवण करत असताना जर त्या जेवणामध्ये मीठ नाही, तुला कसं वाटलं? म्हणे बेचव. अगं रुक्मिणी, तू जर माझ्या जीवनात नसली तर माझं जीवन बेचव होऊन जाईल ना. काय करावे ते मिठे दिन अन्न, काय करावे ते वाह दोस्त, बहुत बढ़िया, जय हो तुम्हारी. हाँ, तर म्हणे माझं जीवन बेचव होऊन जाईल, कारण मला जे सांगितलं काम, त्या कामाचा मी गोषवारा केला. आणि आपण मूळ प्रश्नावरती येऊ. चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा, आज प्रभू रामचंद्राचा जन्म झाला माय बापू. सगळ्यांनी हात खोला, मांड्या मुडा. चुला, तुमच्याकडे चुला म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही. सगळ्यांनी हात खोला आणि हात सगळ्यांनी वरती करा. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करणे. ज्यांना ज्यांना कर, हँड, हात कर असतील त्यांनी वरती करणे. मला बी हात, मला बी करे हो. अरे मग काय नाही तसं मी पण बाणपणा करतो का काय म्हटलं. हां,
सगळ्यांना मी अंतकरणापासून नाभिकमलपासून विनंती करतो, नतमस्तक होतो, साष्टांग प्रणिपात करतो. सगळ्यांनी एकदा गजर करा. काय गजर करायचा? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्यावर रामचंद्र की जय. वा. तर प्रभू रामचंद्राचं या मृत्यू लोकामध्ये आगमन होण्यासाठी भगवान शंकरजी ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्यांनी 5 कारणं सांगितले. भगवान राम जन्माला येण्याची 5 कारणं सांगितले. आता हनुमान आणि भगवान शंकर वेगळे वेगळे आहेत का? बोलत चला. भगवान शिवजी आणि मनोजवम वेगळे नाहीत, एकच आहेत. फक्त माहीत पडलं की देव अवतार घेत आहेत मृत्यू लोकांमध्ये तर सगळे कोणी जामन काका ब्रह्मजी जामवंत झाले, भगवान शिवजी शंकर झाले, सूर्यनारायण ते नल नील झाले, अंगद सुग्रीव वाली सगळ्यांनी अवतार घेतले देवासाठी. तर त्या पितर्थ भगवान शंकरांनी 5 कारणं सांगितले. पहिलं कारण श्रीहरींच्या द्वारावरती 2 द्वारपाल होते, जय आणि विजय. त्यांना सनका ठिकाणी शाप दिला. कारण का? मी आता बोलून गेलो सांग का म्या त्याला आदेश होता की कोणाला येऊ देऊ नको म्हणून, त्यांना आदेश होता. तर सनकादिक मुनी गेले, जय आणि विजय यांनी त्यांना 3दा अडवलं, त्यांना शाप दिला सनकादिकांनी. पहिलं कारण. दुसरं कारण जी तुळशी मैया आहे ना ती मागच्या जन्मी रुंदा आणि तिचा जो पती आहे असुर राजा जालंधर त्याला श्रीहरी विष्णूने देवांकरवी छल करून मारला. त्यावेळेस रुंदाच्या समोर जालंधराचं शिर समोर पडल्यावरती श्री विष्णू परमात्मा जालंधरचं दर्शन म्हणजे जालंधरचा वेश घेऊन तिच्या घरी गेलेले होते. ती रुंदा म्हणते की तुम्ही कोण? फक्त ते देवरूपमध्ये आले तर देव म्हणतात तुम्ही माझ्याशी कपट केलं, छळ केला. त्यांनी तिथंच शाप देऊन टाकला. दुसरं कारण. तिसरं कारण नारदाने शाप दिला देवाला, नारदाने शाप दिला. असं ऐकण्यात आहे आपलं की बाबा कुणी लग्नाला गेलं तर कुणी बूट मागतं, कुणी ड्रेस मागतं. पण ज्यावेळेस देवाने श्री विष्णूने एक माया रचली, मायाचं नगर, मायाची माया, ते मोहिनी आणि ते नारदाने बघितलं
आणि बस नारदाने देवाकडे गेले आणि देव म्हणे तुझा चेहरा दे मला 1 दिवसासाठी. कशासाठी म्हणे? मला मोहिनीला बायको करायची आहे. तिसरं कारण. चौथं कारण, नैमिषारण्यामध्ये ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली, ज्यावेळेस सृष्टीची उत्पत्ती झाली, आजपासून 9000 इसवी सन 9057 ह्या दिवशी ह्या सृष्टीवरती पहिला मानव निर्माण झाला, तो म्हणजे स्वयंभू मनु राजा. चौथं कारण. आणि 5वं कारण प्रताप भानू, म्हणजे प्रभू रामाच्या अगोदर रावणाचं चरित्र सांगितलं जातं. 5 कारण सांगितले, 2-2 मिनिटामध्ये कारण सांगतो आणि पुढे चालतो. जय विजय यांनी 3दा लावल्यानंतर श्री हरी आले विनवणी करायला सांगा कधी कारण देऊ नका श्राप, देऊ शाप देऊन टाकला. 1 नाही 3 यांनी 3दा आम्हाला अडवलं म्हणे. पहिला त्यांना जन्म घ्यावा लागला म्हणजे हिरणाक्ष कश्यपो, हिरणाक्ष वराह अवतार, हिरण्यकश्यपो नृसिंह अवतार, दंतवक्र शिशुपाल, भगवान कृष्ण आणि रावण आणि कुंभकर्ण, प्रभू रामचंद्र. अजून जन्माला यायचं बाकी, फक्त कारण सांगितलंय. हा. आणि तिसरा रुंदा, तुळशी मातेने श्राप दिला. कारण तुळशी माता ही मागच्या जन्मी रुंदा होती. आता मी बोलून गेलो की छल कपटने जालिंदरला मारलं. भगवान श्रीहरी जालिंदरचं रूप घेऊन तिच्या घरात शिरला. तिने विचारणा केली की माझ्या पतीचं जर शिर माझ्या समोर आहे, तुम्ही कोण आहात? ते मूळ रूपामध्ये आले. रुंदाने शाप दिला. जसा रुंदाने शाप दिला, देव पत्थर म्हणजे दगड होऊन पडले. तो दगड म्हणजे शालिग्राम. आता शालिग्राम पडल्यानंतर ही बातमी स्वर्गात गेली. सगळे देवलोक आले, विनंती करतात, आईसाहेब रुंदा, आईसाहेब, अरे हे जगाचं रहाडगाणं कोण चालवणार? सगळ्यांनी विनंती केली. सगळ्यांनी विनंती केल्यानंतर रुंदाने योगमायेने देवाला पूर्ववत केलं आणि उजव्या अंगठा नाही डावा अंगठा दाबला आणि योग अग्नी शरीरामध्ये निर्माण करून सगळं स्वतःला भस्म करून घेतलं, राख केली आणि त्या राखीतून एक रोपटे निर्माण झालं. ती तुळशी विठ्ठल. 2 कारण. तिसरं कारण नारद. नारदाला मोह सुटला, लाचवले मन लागली सी गोडी, ते जीवेनं सोडे ऐसे झाले. देवाने एक माया रचली. का माया रचली असेल की नारद महर्षी तप साधनेला बसले. मी हात जोडून विनंती करतो, माफ करा जरा, मी जरा वेगळं बोलणार आहे म्हणून. आणि लागलं बी असेल तर मी त्या गोष्टीला घाबरत नाही. त्यावेळेस इंद्र भगवान खुर्चीवरती बसलेला होता आणि विश्वामध्ये जो खुर्चीवर बसतो त्याला एकच चिंता सतावते, माझी खुर्ची कोणी हिरावून घेईल का? नुसतं खाली डोकून बघलं तर नारद महर्षी साधना करत होते. इंद्राला असं वाटलं, हा साधना काय करतो, म्हणजे खुर्ची तर घेऊन घेत नाही. मग त्या इंद्राने कामदेवला पाठवलं त्याला प्रस्थ करण्यासाठी. कामदेवला पाठवल्यानंतर आता देवाचा कामदेव सखाच आहे, खूप प्रेम कामदेवाशी. देवाने बघितलं, अरे हा कामदेव कुठे चाललेला आहे. कामदेवाने माया रचली आणि नारदाला असं वाटलं की कामदेवला प्रस्थ मी केलं. फक्त लीला रचली. नारदाला असं वाटलं की कामाला मी प्रास्त केलं. पण कसं आहे, अहंकार ही विनाश का कारण है. तिकडे कथेमध्ये सांगत असतो हिंदीमध्ये, भाषा से अभिमान का दर्शन हो जाता है. भाषा से अभिमान का दर्शन हो जाता है. भाषा म्हणजे बोलण्याने अहंकाराचं दर्शन होऊन जातं. माय बापा विठ्ठल. बोलणं कसं पाहिजे, मिथिली आणि रसा साचा निमावळा. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द शस्त्र आहेत, शब्द अस्त्र आहेत, पण एक आहे ना, शब्द सुमन आहेत. दिल है की मानता नाही. विठ्ठल. नारदाला असं
वाटलं की मी परास्त केलं. नारद गेला श्री विष्णूकडे. जसा नारद उठला देवाने माया रचली. मायाचं नगर, मायाची माया मुलगी आणि माय मोहिनी आणि उभे राहिले. जसं नारदाने मोहिनीला पाहिलं तर मोहिनीच्या मनात तर काही नाही, पण नारदाला लालसा सुटली की मला हिला बायको करायची. बा देवाकडे गेले. देवा अरे म्हणे तुझे एक दिवसासाठी म्हणे चेहरा दे म्हणे मला उधार. म्हणे काय? मला मला ह्या चेहऱ्यावर तर मला म्हणे मोहिनी माया घालणार नाही, तर तुझा चेहरा दे मला माळ घालेल. देवाने चेहरा देऊन टाकला. देवा जसा चेहरा लावला तसं देवाने मायाने त्याचा चेहराच माकडाचा करून टाकला. चेहरा माकडाचा केल्यानंतर देवाने राजकुमारचं रूप घेतलं. कितवं करण चालू आहे मायबाप हो? कितवं करण चालू आहे? जागेत का झोपले आहेत तुम्ही? हो बरोबर आहे ते, कारण तुम्हाला आमचं बोलणं समजत नाही ना, त्यामुळे आमची दुकानं चालतात बरं का. तुम्हाला आमचं बोलणं कळत नाही बरं आहे, तर आमची दुकाने चालतात. ज्या दिवशी तुम्हाला आमचं बोलणं कळून झालं मायबाप हो, त्या दिवशी आम्हाला म्हशी भाजण्यासाठी कोण ठेवणार नाही. विठ्ठल कितवं करण चालू आहे माहीत नाही, फक्त ऐकतो आम्ही. कसा उद्धार होईल? काही मी उद्धार पावेन कधी कधी कृपा नारायण. असं खोटं खोटं जीवन जगल्याने नाही होत बरं का. हां तुम्ही जर तिकडे गेलात ना बुवा आमच्या खानदेशमध्ये जर गेला तर तुम्ही असं होतं भाटलीकडे 2-2, 3-3, 4-4 वर्षाच्या मुली आहेत ना. बाबा तो तुमचा अभंग घेऊ नका, हा अभंग घ्या आणि याच्यावरती बोला प्रमाणे एवढी मुली देतात. विठ्ठल देवाच्या गळ्यात माळ घातली. त्यावेळेस नारद बोलला, देवा अरे तू कपटी आहे रे, कपटी, तू कपटी. अरे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस अजून एक प्रश्न विचारतो सगळ्यांना. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्रावर रत्न निघालं की नाही 14? पहिलं रत्न कुठलं होतं सांगा बाबा? पहिलं रत्न कुठलं होतं की ज्यांनी कोणीच घेतलं नाही ते? पहिलं रत्न कुठलं निघालं की जे कोणीच घेतलं नाही? 20. प्रश्न अजून ऐकून घ्या. समुद्र मंथन झालं त्यावेळेस पहिली वस्तू कुठली निघाली आणि ती कोणी स्वीकारली नाही, एकच महात्माने स्वीकारली. त्याला सगळे देव नतमस्तक होतात. महादेव शंकर भगवान. तिथून निघाला का? नाही त्यांनीच 20 घेतलं ना. अरे ते तर 4 नंबरवरती मला. प्रश्न ऐकून घ्या, सकाळी विचारा. तर म्हणे तू कपटी आहेस. अरे 20 निघालं, तू शिवजीला देऊन टाकलं आणि आता मोहिनी निघाली, तुम्हाला वानर करून टाकलं. पण ऐकून घे, मी तुला श्राप देतो. कारण माया बसलेली डोक्यावरती. तो कोणाशी बोलतो याला भान नाही. डोक्यावरती माया बसलेली होती ना, माया निर्माण केली देवाने की तुझं आज राजकुमार आहे, तसंच तू पुढच्या जणी राजकुमार होशील. जसं तू मला वानर केलं त्याचंच सहाय्य तुला मिळेल. आणि आज मी मोहिनीसाठी रडतो आहे ना, तर त्या राजकुमारच्या जन्मामध्ये तुला सुद्धा बायकोसाठी रडावं लागली. विठ्ठल चौथं कारण, स्वर्गाच्या अधिपत्याखाली निर्माण झालेलं अरण्य. देवादिकांनी निर्माण केलेलं अरण्य लखनौपासून 150 किलोमीटरवरती आहे. गुप्त गोदावरी याच्या किनारीच आहे. 88,000 ऋषीमुनी तिथं साधना केलेली आहे. समोरच व्यासोनारायण यांची गादी आहे. पुढे चलाल जिथं साधना केली तिथं एक चक्र तीर्थ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौथं कारण म्हणजे जे सृष्टी निर्माण आरंभाला जो व्यक्ती निर्माण झाला, मनू आणि त्याची पत्नी सतरूपा,
यांनी एका पायावरती त्या नैमिषारण्यामध्ये 23,000 वर्ष तप केलं माय बापू. किती आहे? किती? 23,000 वर्ष एका पायावर तप केली. तेव्हा त्या देवाचं दर्शन झालं. देव म्हणतो बाबा अरे एवढं साधना कशासाठी आहे? म्हणे देवा तुमच्यासारखा चिरंजीव आम्हाला व्हावा. श्रीहरी म्हणाले की बुवा शोधून सापडणार नाही, पण मीच तुमच्या पोटी मुलगा होऊन जन्मले. चौथं कारण, ते चौथं कारणाचा गोष्ट नंतर सांगतो. आणि 5वं कारण, कैकेयी देशाचा राजा सत्यकेतू. गुरुजी, कैकेयी देशाचा राजा सत्यकेतू, त्याला 2 मुलं, एक प्रतापभानू आणि एक हरिमर्दन. लिहून घ्या. मोठा मुलगा प्रतापभानू आणि दुसरा मुलगा हरिमर्दन आणि त्यांचा मंत्री धर्मरुची. आयुष्यामध्ये जर सत्संग नाही मिळाला आपल्याला, आयुष्यामध्ये सत्संग नाही मिळाला जीवनामध्ये आपल्याला, तर विचलित होऊ नका, पण कुसंगतीपासून वाचा. सत्संग नाही मिळाला तर विचलित होऊ नका. जीवनामध्ये सत्संग नाही मिळाला तर विचलित होऊ नका, पण कुसंगतीपासून वाचला तर सत्संग एवढं पुण्य मिळतं. विठ्ठल एवढा मोठा धर्मात्मा राजा, एक फक्त 20 मिनिटाचा फक्त कुसंगती झाली. कुसंगती कोणी झाली? कपटी मुनीची. आणि तो काही कपटी मुनी न होता. सत्यकेतू राजाने त्याला हरवलेला तो राजा होता. जंगलात गेला, त्याने दाढे मिळी बालमिलं वाढवले आणि तो साधू झाला. आणि त्याच्याबद्दल दुसरा एक राजा होता, त्यालाही हरवलं कुणी? प्रतापभानूने. कपटी मुनीला हरवलं सत्यकेतूने, पापाने. आणि जो सुकर होता, म्हणजे जो डुक्कर बनत होता, त्याला हरवलं प्रतापभानूने. त्याने खेळत 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 शिकारीसाठी गेले. प्रतापभानू खेळत 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 त्याला पार त्या जंगलात घेऊन गेले, बरोबर त्या कपटी मुनीच्या कुटियाजवळ. आता कपटी मुनीच्या मुतीजवळ गेल्यानंतर प्रतापभानू घोड्यावरून खाली उतरले, पाणी वगैरे प्राशन केलं आणि बघितलं की एवढा मोठा महामुनी आहे. नमस्कार केला आणि त्यांनी विचारणा केली की म्हणे जर कोणाला विचारलं तर डायरेक्ट सांगू नये, परिचय देऊ नये. तसंही त्याने प्रतापभानूने केलं. म्हणे मी कैकेयी देशाचा जो राजा आहे प्रतापभानू, त्याचा मंत्री आहे मी. आता तो मुळात ओळखतच होता, कपटी मुनी. अरे मी तुला ओळखतो, तो प्रतापभानूच आहे. फक्त एक 20 मिनिटाची संगती लाभल्यानंतर अंतकरणाचा भाव खलास झाला. देवा, अंतकरणाचा भाव खलास झाला. आणि त्या कपटी मुनीने सांगितलं की जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर 1 लाख ब्राह्मणांना जेवण दे आणि जेवण मी तयार करणार. त्याने मान्य केलं की मी ह्यातून सुटेल, म्हणून त्याने मान्य केलं. प्रतापभानूने मान्य केलं. प्रतापभानूने मान्य केल्यानंतर त्या कपटी मुनीने त्या स्वयंपाकामध्ये ब्राह्मणांचं मांस घातलं. महाराज 1 लाख ब्राह्मण जेवायला बसले. 1 लाख ब्राह्मण जेवायला बसल्यानंतर हातात पाणी घेणं संकल्प करणं, तोपर्यंत आकाशवाणी झाली, सावधान भोजन करू नका. त्यात ब्राह्मणाचं मांस आहे. एवढा ऐकता बरोबर ब्राह्मणाने श्राप दिला. जसा ब्राह्मणाने श्राप दिला तो प्रतापभानू रावण झाला. त्याचा लहान भाऊ हरिमर्दन कुंभकर्ण झाला. आणि त्याचा जो मंत्री होता धर्मरुची, त्याचा सावत्र भाऊ बिभीषण झाला. विठ्ठल हे 5 कारण प्रभू रामचंद्रांना रथीवर येण्याचं कारण. बोलता 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 राजा जर शिकारीसाठी निघाले. आता शिकारीसाठी निघाल्यानंतर एक झाडा जाऊन बसले. एवढा चुकणे की जसा आवाज आला तसा बाण सोडायचा आणि सावज टिपायचे. जसा झारीचा आवाज आला तसा बाण सोडला. श्रावण बाण लागला.
श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर राजा दशरथ खाली गेला. विचारलं तू कोण? श्रावण बाळाला सांगितलं नाही. आई वडिलांजवळ घेऊन गेला. मी राजा दशरथ. शाप दिला. शाप दिल्यानंतर राजा दशरथ घाबरायला लागला. राजा दशरथ उठले, गुरु वशिष्ठ जवळ गेले, सगळी कहाणी सांगितली. सगळी कहाणी गुरु वशिष्ठाकडे सांगितल्यानंतर गुरु वशिष्ठांनी शृंगी ऋषींना बोलवलं आणि त्यांच्या हातून पुत्रकामिष्ठी यज्ञ करून घेतला. जसं पुत्रकामिष्ठी यज्ञ झाला, चैत्र शुद्ध प्रतिपदा नवमी 12:05 श्रीहरीने दिलेला शब्द की मी मृत्यू लोकामध्ये जाणार आणि 11,000 वर्ष मानवांची सेवा करणार, तो आज दिवस सकाळी 12 वाजता. विठ्ठल पाच कारण. देवाचा जन्म. आणि देवाचा जन्म केव्हा झाला? इसवी सन 7136. आजपासून 7000 इसवी सन 7136 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचं इथं आगमन झालं. चला मूळ विषयावर येऊ. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. चिंतनाने काय नाही होत. चिंतनाने काय नाही होत, सगळं काय होतं. कोणी दवंडी पिटतं, कोणी हाकलून सांगतं, कोणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. कशासाठी? कशासाठी? नाम चिंतनासाठी. काय नाही होत, काय नाही होत. तुकोबाला विनंती करतात. कारण का? तुकोबाचं सगळं जीवन नाम चिंतनाला वाहिलं गेलं. मायबाप सगळं जीवन नाम चिंतनाला वाहिलं गेलं. संसाराची रांगोळी केली मायबाप हो. जाडून संसार बैसलो अंगणी. सगळ्यांना विनंती करतात की नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. साधक मंडळी म्हणते, अहो तुकोबाराय, तुम्ही नामस्मरण करता, तुमचं वाटोळ झालं, तसं आमचं सुद्धा वाटोळ करून घ्यायचं आहे का? तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही नाम तर घ्या. नामने काय होत नाही. अभंगाच्या काय नोहे केले, काय नोहे केले, काय नोहे
काय नो है केले एका चिंतिता विठ्ठले. काय होत नाही चिंतनाने. चिंतने चिंतने तद्रूपता. संसारातली तद्रूपता चिंतनात आणली माय पाहो संसार सुकर होतो. एक नवीन लग्न झालं. मुलगा एम ए शिकलेला आहे, एम एड, आणि मुलगी एम एड. त्याला एम एड होतं, हिला मॅड म्हणजे एम डी मॅड. हां हां. आता मुलगी एम एड शिकलेली आहे, एम एड हा एम एड आहे. पण आता थोडा जास्त शिकलेला का ज्ञानविन नाचला. हां, ज्ञान जास्त झालं नाचतो माणूस. हसतो पण नाचतो. हां, नाचला आणि बायकोनं त्याला एक दाखवला नाकला का तर नाचतो. हां, तर लग्न झालं, हळद फिटली, बायको वापरायला आली, मूड आणला घरी. जसं मूड आणलं तसं म्हणतं 36 नखरेवाली. म्हटलं बापरे. बायकोचं नाव ठेवलं 36 नखरेवाली, पाणी आण. अरे बापरे. बाई म्हणते हा मी घरात शिरली, तो म्हणतो 36 नखरेवाली. नावच ठेवून दिलं. मित्रमंडळ आले. अरे भाऊ तुझी पत्नी आहे म्हणे. हो. 36 नखरेवाली चहा ठेव. 36 नखरेवाली. अरे बापरे काय करायचं बुवा. तिने विचार केला. 36 नखरेवाली म्हटल्यानंतर विचार बरोबर आहे ना. पवित्र देह तो आणि पुण्यवंत पाहिजे. पवित्र देव आणि पुण्यवंत. कारण दुसरी लेख बाई आहे ना ती. आदर सन्मान लेवल मान दिला तर मान मिळणार, नाही तर नाही, मुळीच नाही. तुमची असो की माझी असो की विश्वाची कोणाची असो. हां, मी बोलून गेलो होतो की आपला नंबर लागेल असं वाटतं मला. लागलाच नंबर विषयानुसार. तिने विचार केला. मग तिने 2 महिने तिचा सातबाराच काढला. त्याची आवड निवड, उठणं बसणं खाणं पिणं सगळंच चाललं त्याने. 2 महिने त्याचा सातबाराच उतरवला तिने डायरेक्ट. त्याला जास्त मासे आवडत होते महाराज. त्याला जास्त मासे आवडत होते. बस चैत्र महिन्यात होता, भर ऊनमध्ये नागण्यासाठी गेला. स्वयंपाक तिने 11-12 वाजता स्वयंपाक केला आणि गावाच्या बाहेर गेली. माशाच्या दुकानावरती म्हणे दादा म्हणे बोलताई म्हणे मासे आहेत का. म्हणे हो आहेत. म्हणे जिवंत पाहिजेत मासे. हो म्हणे 400 रुपये किलो. म्हणे 2 किलो देऊन टाका. 800 रुपयाचे मासे घेतले, पाण्यात ठेवले, डोक्यात पाटी घेतली, स्वयंपाक हातात घेतला आणि गेली. बोलता बोलता 2 वाजता ती भर उन्हामध्ये गेली. डबा झाडाखाली ठेवला, डोक्याची पाटी उतरवली, हळूहळू एक एक मासा त्या नागरतीमध्ये टाकत गेली. नागरमध्ये टाकत गेली. मासे संपले लागले. अहो अरे म्हणे मासे. हा म्हणे मासे. तो बघतो बापरे मासे. पट 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 मासे उचलले टोपलीत टाकले. म्हणे जेवण करून घ्या. म्हणे नाही आता जेवण नाही करत. तो घरी जा, मस्त 2-3 भाकरी टाक, माशीची भाजी बनव आणि मी 5 वाजता घरी येतो. 5 वाजता घरी गेला. भाऊ हातपाय धुतले. वाढ म्हणे. 6 वाजून गेले. जेवायला वाढ म्हणे. आता जेवायला काय वाढलं असेल तिने माऊली. खोडी मिरचीचं पाणी आणि खैनीची वाकर. त्याला संतावाला ना रागला लागली मारायला. 2-4 काना सोडून दिला, मारायला लावले. आता एक मारले 10 सांगतात ना. लागली जोरात आवाज द्यायला. आजूबाजूचे जमा झाले. आजूबाजू जमा झाले. का रे म्हणे काय मारतोय. ती मुलगी म्हणायची बघा म्हणे दादा हा म्हणतो माशाची भाजी. आता शेतामध्ये मासे सापडतील का. कारण तो बाबूड नाही म्हणे तर डोकं फिरलंय म्हणे याचं, मला मारून टाकेल म्हणे. हा पकडला बोला कर्र कच्चून भांडला आणि धुतला बी चांगला धुतला. नाही म्हणे दादा मला मारून टाकेला, भांडून ठेवा म्हणतो मी. भांडला आणि मारला. कच्च कसून बांधला आणि गेले शेजारी इकडे तिकडे निघून दरवाजा लावला आणि मग काढले मासे. पाहिले म्हणे मासे. हा पाय मासे. अरे मग तू एवढं अरे 36 नखरेवाली म्हणतो. आता बारी एकच नखरा आहे म्हणे. हा आता बारी एकच नखरा आहे. अजून 35 नखरे बाकी म्हणे. 1 नखऱ्यामध्ये तू एवढा लासार होतो, 35 नखरे कुठे. तर काय नो हे केले
एक चिंतिता विठ्ठले. कारण का संसार सार आहे का? नाही, संसार सार नाही. कारण संसारामध्ये दोन प्रकार आहेत माय बाप, दुःख आणि सुख. हे दुःखाचे, संसारामध्ये दुःख आणि सुख दोन टोक, दुःखाचे दोन टोक आहेत. जर तुम्हाला भवसागर, भव म्हणजे दुःख, भला एक रेषा आहे. भव म्हणजे दुःख आणि दुसऱ्या भला दोन रेषा आहेत. भा म्हणजे सुख, म्हणजे भावसागर आणि भवसागर. जर तुम्ही विचार केला गेला तर दूध सार आहे का? नाही, दूध सार नाही, तूप सार आहे. दुधाला गरम करावं लागेल, थंड करावं लागेल, दही, मग घुसळण, मग तूप निघेल. दूध सार नाही, तुंप सार आहे. तसं दागिन्यामध्ये सोनं सार आहे का? नाही, सोनं सार नाही, मंगळसूत्र सार आहे. तसं संसारामध्ये जर तुम्हाला भावसिंधू पार करायचा असेल तर एकमेव म्हणजे नामचिंतन. आणि ते नामचिंतन तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. चिंतनाने काय होत नाही, सगळंच होत असतं माय बाबू. हा, कारण योग साधना, साधना, तपसाधना याच्यामध्ये योग केला जातो. एकदा सृष्टीवरती भ्रमण करताना नवनाथांनी मैनावतीच्या नगरीमध्ये साधना केली, योग केला. योगमधून उठल्यानंतर त्या मैनावतीने विचार केला की बाबा पुढे जातील हे, यांना काही खर्चासाठी त्यांनी त्या मैनावतीने मच्छिंद्रनाथाच्या झुडीमध्ये सोन्याची वीट टाकली. म्हणजे योग केल्याने किती बळ येतं बाबा माणसामध्ये योग साधनेने. कारण योगमध्ये दुसरं काहीच नाही, फक्त चिंतन, बस नामचिंतन. सोन्याची वीट टाकली, चालत गेले. चालता चालता अरण्यात शिरले, ओसाळ जमीन लागली, ओसाळ. त्या ओसाळ जंगलामध्ये मच्छिंद्रनाथ म्हणतो गोरक्षनाथाला, अरे गोरक्ष, यहाँ कोई डर तो नाही? आता गोरक्षनाथाला आचम वाटला, अरे आपण संन्यासी माणसं आहेत, जाडून संसार बसलो आणि आपलं कसली भीती? सोने आणि माती, सोने आणि माती आम्हाला समान आहे. चित्ती सोने मातीसारखं आणि माती सोन्यासारखीच आपल्याला. अजून पुढे गेले, चालत 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 अजून ओसाळ जंगल लागलं. ओसाळ जंगल लागण्याच्या अगोदर मच्छिंद्रनाथांनी, म्हणजे कसं, मच्छिंद्रनाथांनी फक्त परीक्षा घेतली शिष्याची की बा योग केल्यानंतर किती साधना केली, बा किती फलप्राप्ती झाली, कुठली काय, म्हणजे यांना काय प्राप्त झालं बा, फक्त परीक्षा घेत होते. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडे पिशवी दिली आणि मी बाहेरून येतो. बाहेर गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ बाहेर गेले आणि गोरक्षनाथांनी ती झोडीमध्ये बघितलं सोन्याची वीट. सोन्याची वीट बघितल्यानंतर हे खतरा आहे क्या? गोरक्षनाथांनी ती वीट घेतली, भिरकावून दिली, फेकून दिली आणि तेवढाच वजनाचा दगड त्या झोडीत टाकला. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ आले, बॅग घेतली, तेवढंच वजन लागलं, चालायला लागले. चालता 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 ओसाड जमीन संपली, सुपीक जमिनीवरती आले आणि बघतात तर काय, दगड लागले. शिमगा खेळायला, तुला नाही पाहिजे होतं पण मला पाहिजे होतं, तू संन्यासी आहे आणि तू असं आहे तसं आहे. मच्छिंद्रनाथांना सांगतात, गुरुवर्य तुम्हाला सोनंच पाहिजे का? आणि हो मला सोनं पाहिजे. गोरक्षनाथांनी झोडीत हात टाकला ना, एक भस्म काढलं, रक्षा काढली. समोर डोंगर होता,
डोंगर होता समोर, संकल्प केला, डोंगराच्या साईडला फेकले, डोंगराकडे फेकली महाराज, नुसती रक्षा डोंगराकडे फेकली, पुन्हा डोंगर सोन्याचा झाला. विठ्ठल विठ्ठल पूर्ण डोंगर सोन्याचा झाला. गुरुजी तुम्हाला केवढं सोनं घ्यायचं आहे तेवढं घ्या. अरे गोरक्ष, अरे मला सोनं नको पाहिजे होतं रे, मला तुझी परीक्षा घ्यायची होती की योगमध्ये तुला कुठली सिद्धी प्राप्त झाली बुवा. मग साधनेने काय साध्य होत नाही, चिंतनाने काय साध्य होत नाही. चिंतन केलं तर आपल्याला काय कुठली पदवी मिळते. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी कशामुळे मायबाप, एकमेव चिंतनामुळे. आणि जर चिंतनामुळे जर सच्चिदानंदाची पदवी मिळत असेल महाराज, स्वर्गाची शिडी चढताना आता तुम्ही एवढ्याच पदावर जात असाल तर तुकोबाला विनंती करतात. ती विनंती तुकोबाला शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे जपा, 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 त्रिअक्षरी मंत्र त्रिअक्षरी मंत्र
तुकोबरा विनंती करतात, मायबाप हो, विनंतीनंतर सांगेल पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी चुरे मोडा आणि मोकळे बसा. सगळ्यांनी चुले मोडले का काड्या बाजूला ठेवा, नाही तर आग लागून जाईल. सगळ्यांनी चुले मोडा आणि हात वरती करा आणि प्रेमाने हे 5 मिनिटं नंतर 2 मिनिटं घेणार. प्रेमाने एकदा अंतकरणापासून ज्याच्या नावाने आज हा सप्ताह चालू आहे त्याचा गजर करा. विठोबा रखुमार काय लोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सारभव सिंधू उतरे पार. योग याग तपे किडे तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. भव सिंधू जर पार करायचा असेल तर तुकोबरा विनंती करतात की एक तुका म्हणे सोपा आहे मंत्र आणि तो 3 अक्षराचा आहे. विठ्ठल विठ्ठल जपा, विठ्ठल विठ्ठल जपा, करा पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल जपा, करा पापा निर्मूळ. जर पाप झाला असेल तर फक्त विठ्ठल 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 करा. आणि विठ्ठल विठ्ठल करत असताना 10 मिनिटं जरी तुम्ही विठ्ठल विठ्ठल केलं तर तुमचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. अर्धा तास जर केला तर 15 वर्षाचं आयुष्य वाढतं. आणि जर नाही जमत असेल तर तुम्ही आत्ताच करा आणि तुम्हाला बघा कुठे ठोका बसतो. आता ट्रायल करून घ्या धर्म मंडपामध्ये. खोटं असेल, खोटं वाटलं तर हातात चपला घ्या आणि इकडे या. विठ्ठल सगळे म्हणा, विठ्ठल सगळे म्हणा, विठ्ठल विठ्ठल. ठवरती जोर द्या, विठ्ठल विठ्ठल. आहे का नाही? डाव्या साईडला झटका बसतो ना. 10 मिनिटं जरी केलं तर 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. तुकोबरा विनंती करतात, विठ्ठल विठ्ठल जपा, करा पापा निर्मूळ. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे सोपा मंत्र आहे का? मंत्र 3 अक्षरी सोपा. तो 3 अक्षरी सोपा मंत्र कुठला आहे? विठ्ठल. आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे, कारण आदेश होता 11 आणि कीर्तन सुरू झालं 10:16. कारण जेवढा रोज होता तेवढंच करावं लागेल ना. 10:30 वाजता 10:15 वाजता कीर्तन चालू झालं. बोलण्याच्या ओघामध्ये जर आंबट चिंबट शब्द निघाले असेल तर माझा वाणीचा दोष समजा, मला वापस करा. आणि जर चांगले शब्द असतील तर माझे गुरुनाम गुरु, प्रांत स्मरणीय गुरुनाम गुरु मोठे बाबा उर्फ विठ्ठल
विठ्ठल भाऊ चौधरी की ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आळंदी क्षेत्रामध्ये नवे नवे पुऱ्या भारतामध्ये ज्यांचं नाव गाजलं, त्यांनी 100 वर्ष अध्यक्षपद भूषवलं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही त्यावेळेचा प्रांतवाद होता महाराज, मराठवाडा तुमचा आणि विदर्भ त्यांचा, हा वाद होता. खानदेशवाले कोणाला घाबरलेच नाही, ना मराठा ना दुसरा मराठा, पण तोच मराठा जास्त होता आमच्याकडचा, घाबरलोच नाही आम्ही. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सरांनाजवळ जे अध्ययन केलं मायबाप हो, त्यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या मायबाप सज्जनाच्या कृपादृष्टीने आज मी तुमच्यासमोर एक रेडासारखं बोलतो आहे. हे माझे गुरुवराचे आशीर्वाद. अजून एकदा जर काही तोंडातून 2 शब्द वाईट निघाले तर माफ करा, क्षमा असावी आणि तुम्ही मला माफ करणार, कारण मी तुमचा चिरंजीवसारखा आहे. कोणाला भाऊ नसेल तर भाऊ समजा, कोणाला चिरंजीव नसेल तर चिरंजीव समजा, आणि कोणाला वारसदारच नसेल तर माझं नाव टाकून द्या. बरोबर आहे ना, संपत्ती सांगण्यासाठी बरं आहे, नाकातलं कानातलं गड्यातलं माझं नाव टाकून द्या म्हणजे बरं होईल बा. चला, आपली वेळ संपलेली आहे. तुम्ही मला अनमोल वेळ दिला, तुमचे शतशः आभार. एकदा पहिले श्रीराम मग बजरंग. हे दुःख भंजन मारुती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला आपला दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण एवं रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा, त्यामधील प्रथम दिवसाची कीर्तन सेवा ज्यांनी या ठिकाणी संपन्न केली ते कीर्तन पुष्प सादर करते महाराष्ट्रातील वारकरी परंपरेतील एक नामांकित वारकरी कीर्तनकार श्रद्धेय हरिभक्ती प्रायण माऊली विक्रम महाराज जळगाव खानदेश यांच्या कीर्तनाने या ठिकाणी संपन्न झाली. चांगल्या प्रकारे महाराजांनी या ठिकाणी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा संपन्न केली, त्याबद्दल आपल्या संस्थांच्या ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचं त्या ठिकाणी शतशः त्या ठिकाणी अभिनंदने स्वागत वंदन अभिनंदन त्या ठिकाणी करूया, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि अशी सेवा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लाभो ही प्रार्थना सुद्धा त्या ठिकाणी बाळगूया. सज्जन हो, कीर्तन अनेक असतात, हा तरुणाईचा भरणा आहे, हे कलियुग आहे, या जमान्यामध्ये डिजिटल पाहिजेत.
पण तुमच्या माहितीसाठी जे अध्यात्माचं खरं कीर्तन असतं, वारकरी संप्रदायाचं जे वारकरी कीर्तन असतं, ते कीर्तन हरिभक्त परायण माऊली महाराज यांनी संपन्न त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याचंच नाव त्या ठिकाणी कीर्तन त्या ठिकाणी असतं, हे त्या ठिकाणी ध्यानात घ्या. म्हणून महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर नियम आहे, आम्ही दुपारच्या कार्यक्रमामध्ये इथं बोललो. सोनखेडा या ठिकाणी फार मोठा मूर्ती प्राण प्रतिष्ठा श्रीरामाचा सोहळा त्या ठिकाणी होता. राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरी महाराज हे सुद्धा त्या ठिकाणी आले होते. एका मंचावर आम्ही होतो. तर दुपारी मी बोललो की महाराज लोक आहे, आम्ही महाराज लोक बोलवल्याशिवाय येत नाही आणि दक्षिणा घेतल्याशिवाय जात नाही. पण आपल्यामध्ये एकमेव असं उदाहरण आहे सावरकरच्या सप्ताहामध्ये की त्या ठिकाणी हरिभक्त परायण माऊली महाराज हे आपलं काही घेत नाही, पण आपल्याला दिल्याशिवाय त्या ठिकाणी जात नाही. मागच्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला 108 ज्ञानेश्वरी दिली होती. याही वर्षामध्ये कीर्तनाच्या अगोदर, पेटा बांधायच्या अगोदर त्यांनी 2100 रुपये माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी जमा केले. मी संस्थांकडे जमा त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे अशी व्यक्ती त्या ठिकाणी आहे. आणि अशांची कीर्तनं जर आपल्याला त्या ठिकाणी नको नसेल तर मग याच्यापेक्षा अजून काय दुर्दैव असू शकतं. म्हणून ही गरज लक्षात घेता आपण त्या ठिकाणी याचं पालन त्या ठिकाणी करावं ही विनंती करतो. उद्याची दैनंदिनी शॉर्टबट स्वीट मध्ये अशी आहे. तत्पूर्वी ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली, गायनाचार्य हरिभक्ती परायण आकाश महाराज अडसूळ नाशिक त्र्यंबकेश्वर इथून त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहे. महाराष्ट्राचे प्रसिद्ध त्या ठिकाणी सिंगर आहे, युट्यूब स्टार आहे. आणि असे महाराज आपल्याला प्रथम वर्षामध्ये त्या ठिकाणी लागलेले आहे. म्हणून आमच्या भूमीमध्ये, नाशिकच्या भूमीतून आपण त्या ठिकाणी आलात. तुमचं सुद्धा स्वागत, वंदन, अभिनंदन आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी करूया. दुसरे त्या ठिकाणी जे मृदंग त्या ठिकाणी वादक आहे, त्यांचं मृदंग वाजत असताना स्प्रिंग त्या ठिकाणी चालते. जी बोटं पडतात ती बोटं वाजवतात का स्प्रिंग त्या ठिकाणी पडते हेच त्या ठिकाणी कळत नाही. असे असणारे सुंदर मृदंग वादक आमचे गुरुबंधू महादेव महाराज अंबुज बीडून या ठिकाणी आपल्यामध्ये आलेले आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत, वंदन, अभिनंदन तुम्हाला त्या ठिकाणी आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सिद्धेश्वर महाराज बुंदे पहिली चाल चांगल्या प्रकारे या ठिकाणी गाजवली. पहिला दिवस गाजवला म्हणजे जमलं काम, मार्क मिळाले तुम्हाला. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी टाळी वाजवून स्वागत करूया. आणि तिसरी गोष्ट, ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी या कार्यक्रमाची रोनक शोभा त्या ठिकाणी वाढते, ते शिवशक्ती डिजिटल साऊंडचे त्या ठिकाणी संचालक आमचे धनुभाऊ यांच्यासाठी सुद्धा सुंदर त्या ठिकाणी टाळ्या त्या ठिकाणी द्या. चांगल्या पद्धतीचं सिस्टम आहे. आणि चौथी गोष्ट, जे या ठिकाणी आपण आता बसलात हे तुम्ही आतापर्यंत सावरखेडलाच माहित आहे, पण हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र पाहू लागला. सध्या लाईव्ह चालली आहे. हे जे चॅनल आहे हे गजर मुक्ताईचा, या चॅनलला हे प्रसारण त्या ठिकाणी सुरू आहे. आणि उद्या ही लिंक तुम्ही तुमच्या मोबाईलला त्या ठिकाणी कधीही पाहू शकता मरेपर्यंत. तुम्ही गेल्याच्या नंतर सुद्धा, मी या सप्त्यामध्ये कीर्तनाला आले होते, माझा आजोबा असेल, माझे बाबा असेल, माझे काका असेल, हे सप्ताहामध्ये त्या ठिकाणी उभे राहत होते, हे भविष्यात तुम्ही ठिकाणी स्वाभिमानाने सांगू शकाल. म्हणून गजर मुक्ताईचा या चॅनल साठी सुद्धा आपण त्या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहे आणि त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायचं आहे. उद्याची दैनंदिनी सकाळी 4 ते 6 काकडा आरती भजन, त्याच्यानंतर सिद्धेश्वर महाराज बुंदे सकाळी आणि गावकरी भजनी मंडळी, त्याच्यानंतर पारायण सकाळी 7 म्हणजे 7 टायमाचा बंद आहे. लाईफ मोर दॅन यू, टाइम इज द मनी. 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, त्याच्यानंतर दुपारी गात्याचं भजन, त्याच्यानंतर 3 ते 5 रामायण, त्याच्यानंतर प्रवचन त्या ठिकाणी होईल, हरिपाठ. उद्याचं कीर्तन हरिभक्त परायण गणेश महाराज हुंबाड महागाव मेकर यांचं त्या ठिकाणी होणार आहे. याचा लाभ त्या ठिकाणी घ्यायचा. आजचे अन्नदाते श्री परमेश्वर श्रीराम जावळे, अन्नदाता सुखी भव रामकृष्ण हरी. कार्यक्रम संपला, जाऊ शकता घरी. पाहुणे मंडळी चहा पाणी घेतल्याशिवाय जाणार नाही. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 कुंडली गोवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय.